येऊ दे चाय चाय कोऱ्या चाय बरोबर फुगत खायला एकदम भारी, एक नंबर लागतात. नमस्कार मित्रांनो, चला तर आता आपण जाऊया भात दळायला. आपला भात आहे, भात घेऊन जायचा आहे दळायला चक्कीवरती. म्हणजे दळायला म्हणजे भात ते हे करतात ना, मग दाखवेन. आपल्या चक्कीवरती जातात ते भाताच्या गोणी घेऊन, म्हणजे जो असतो आपला जो भाताचा कवर बाहेरचा असतो तो वाईट होतो. तर भात दळायला आम्ही म्हणजे बोलतो असं, भात भरडायला म्हणजे. तर जाऊया आपण, गोणी बघा किती आहेत त्या. एवढ्या गोणी आहेत, टोटल 27 गोणी आहेत. घेऊन जायचं, गाडी आली आपली. बाबा आता मला एक एक वळवतील गोण, कारण वळवायला लागतोच, कारण एकटा उचलू शकत नाही गोण. 16 म्हणजे एक मनाची असते, 16 पायली. तर आता मी एक एक गोण घेऊन जाईन गाडीजवळ. आपल्याला जास्त चालायला नाही, पाठीमागच गाडी लागलं आहे. तर बघूया आता, एक एक फटाफट गोण घेऊन जायला लागेल. आणि एक एक गोण भारी म्हणजे ती पण जड असते. आणि म्हणजे एक मन म्हणजे 16 पायलीची गोण. आणि असं एक एक करत आपल्याला 14 गोणी म्हणजे ठेवायच्या आहेत. नंतरला वरती गावाच्या वरती न्यायच्या आहेत, कारण तिथे कसं हे आहे, चढ मोठी आहे. त्यामुळं ते आम्हाला वरती थोडेसे घेऊन जायला लागतं, कारण गाडी चढत नाही चढावरती. त्या हाड चढ आहे, जरा कठीण चढ आहे, म्हणून जरा हे होतं, चढायला गाडी मुश्किल पडते. त्यामुळे अर्ध्याच गोणी नेणार आहात वरती. इकडे आपण आहेत आणि आजी आले खालीवरून चालत बघा आले. 14 बाचके आहेत, 14. तर आमची चढण लय डेंजर आहे ना, ते वरती थोडेसे बाचके घेऊन नेऊन ठेवतोय. 27 बाचके आहेत, थोडी गाडी चढली पाहिजे आपली, चढण आहे वरती. 14 बाचके घेऊन मग परत तिकडे खाली करणार, मग परत येणार बाकीचे बाचके घ्यायला. गाडी कुदते ना, म्हणजे गाडीला लोड नाही तेवढा आहे. भांडा बाचका असे, केवढा बाचका आहे, 16 पायली म्हणजे एक मन. ते 27 बाचके आहेत. ती घाम फुटतं बघा. शेतकऱ्यांचं काम सोपं नाही. तर एवढे बाचके घेऊन परत तिकडे वरती गावाच्या वरती ठेवलेत ना 14 बाचके, ते परत गाडीत टाकायचे आहेत. गाडीमध्ये टाकून मग परत तिकडे रवाना भात भरडायला. पॅक गाडी पॅक. तर वरती 14 बाचके. चला आता आपली गाडी निघाली, आता वरती जाऊन परत 14 बोचके उचलायचे आहेत. चला आता निघालो, 14 बाचके भरलेत. ओमकारने जरा भरपूर मदत केली, ओमकारनेच बहुतेक टाकले बाचके वरती होते ते. आणि आता मी निघालो, इकडे ओमकार बसलो आहे, इकडे आजी. तर आता आपली गाडी सुटली आहे. चला आता डायरेक्ट थेट केळशी पट्ट्यावरती, चक्कीवरती. काजू बिजू आलेत ना यावर्षी जास्त. काय हवा लागते मस्त, पोरांना सुट्टे वाटतात. हरीवाडी मस्त सुकून सी जिंदगी. आरामात बाहेर एकदम. आम्हाला आता
मस्त जबरदस्त वाटतंय. हवा स्पेशल आणि केळशी वाट्यावरती आम्हाला तरी पण 20-25 मिनटं जातील. आता आम्ही आंबोलीला, आंबोलीवरून मग जावळे, चिंचघर, नंतरला वरती केळशी वाटा. रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे ना, लय बेकार. तर डंपर चालू झाल्यापासून रस्ता अजून साफ खराब झालाय. मायनिंगचे डंपर, बॉक्साईडचे मेन रस्ता आहे. आलो फायनली. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ येऊ दे दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बस बस बस. चक्की आहे. किरण आता गोण्या काढतो फटाफट. थांबतो, फलका उघडायला लागेल. चला आता फटाफट गाडी खाली करून घेऊया. 28 गोणी आहेत. 27 होत्या पण 28 वाढली गुण. 28 गुण आता फटाफट जागेवरतीच इथे चक्कीजवळ गाडी लागते. फक्त तिथं आपल्या गोणीत ठेवायच्या आहेत मस्तपैकी. आणि फटाफट गाडी आता खाली करतोय. लाईट पण गेले. आता थोडं आम्हाला थांबायला लागेल. आता गोणी पहिलं उतरून घेतो, नंतरला मग बघूया लाईट कधी येईल ती. जास्त वेळ नाही लागणार, लगेच येईल लाईट. लई मेहनत करावी लागते. नुसतं भात आपण बोलतो शेती नांगरानंतर पूर्ण शेती झाल्यानंतरला पण किती त्रास घ्यावा लागतो. एवढ्या गोणी भरायच्या, भात वारवायचं, भात झोडायचं आणि चक्कीवरती दळायला आणायचं, किती मेहनत असते. हे आपली चक्की. ती गोणी आहेत बघा, आपल्या 28 गोणी आहेत. याच्यामध्ये टाकणार भात. इथून असा वरती जातो, याच्यातून वरती तिकडून असा प्रोसेस होत 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 मग इथे येतो ह्याच्यामध्ये. हा, लाईट गेले ना. हा हो आणतो. लाईट गेले तर बघूया. इकडं पोह्यांची आहे मशीन. पोहा आपण पोहे खातो, पोहे याच्यामध्ये टाकतात, जरा शेकवतात. असे लाईट गेल्या म्हणून थांबलेत. त्याच्यामध्ये पहिले गरम करणार, मग ह्याच्यामध्ये टाकतात. हा बघा इथे सूप ठेवलं. इथे लाईट आली किंवा चालू करतील. फव हे काय ना, ही दळणाची ना, साधा आपण दळतो ना, म्हणजे भाकरीचं पीठ. आणि या साईडला मसाल्याचे. हा हो, हे पूर्ण तिकडचे पण मसाल्याचे आहे काय? हा 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 हा. मसाल्याची चक्की. गरम मसाला हे सगळं. हा 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 हा. अच्छा, भारी. हा हा हा, तो तेवढे थोड्या वेळानं चालू केल्यावर ते दाखवू. हो कुठून झालं ते ह्याच्यात टाकतात, म्हणजे चाळतात. म्हणजे जो खव्यांचा जो हे असतं ना, कणी राहिलेली ती पडते ह्याच्यामध्ये. मग ते राहिलेले म्हणजे ओरिजिनल इकडे येतात बघा. चाय कोऱ्या चाय बरोबर फुगत खायला एकदम भारी, एक नंबर लागतात. पोहे बनवण्यापेक्षा ते आपण कोऱ्या चायमध्ये पितो ना, ते एकदम मस्त लागतं. बघा त्याचा भुसा बघा, हा असा पडतो भुसा. घरगुती मसाले ऑर्डरप्रमाणे भेटतील. नंबर वगैरे दिला इथे. फुलं
रुईची फुलं आहेत. किती भारी वाटतात बघा, एकदम मस्त एकदम. हा, आणि आपल्याकडे डोंगर, ह्याच्यात बुडून जाईल ना आपण. केवढा मोठा आहे बघा कुंडा. इथला गुरांना घेऊन जातो रोज. केवढा मोठा आहे तो. हो. भारी वाटतं पण बघ. वडापाव, गावचा वडापाव भारी लागतो. तोडायचं आहे तर हो, आता तोडायचं आहे तर एक 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 एक. हा हा, कोणाचा कोणाचा? हा हा, तो पहिला टाकायचा आहे ना. हा हा हा. बघा असं गोणी सोडून याच्यामध्ये टाकला जातो भात. भात टाकून मग नंतरला मग ती प्रोसेस होते पुढे. लई प्रोसेस आहे, म्हणजे मशीनमधून जाणार वरती त्या ह्याच्यामधून पायपामधून, नंतरला मग त्या पुढे. आता इकडे सगळ्या गोणी खाली करतो एक 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 पटापट. तर जेवढा भरेल तेवढा खाली करायच्या गोणी. चला बघूया कसं होतं आहे प्रोसेस. आता मी तिथून भात टाकला इथे याच्यामध्ये, आणि आता इथून बघा इथून याच्यामध्ये येतो आहे. मग याच्यामधून नंतरला प्रोसेस होऊन पुढचा बघा इथून कसा थोडा आस्ते आस्ते जातो आहे. म्हणजे इथून बघा इथून याच्यावरती हे टाकल्यानंतर याच्या इथून जातो वरती. परत वरतून झाल्यानंतरला तो प्रोसेस होते इकडे जातो ह्या साईडला इथं. तर ह्या साईडने बघा इथे मगाशी दाखवलं तुम्हाला ते. आणि बघा इकडून मग इथे इथे इथं पूर्ण सफेद होतं, पूर्ण जो वरचा भुका असतो तो बाहेर पडतो सगळा. इथून प्रोसेस होईत 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 इथपर्यंत. आणि ते इथे बघा मस्त की म्हणजे समाप्त आहे इथे सगळं. आणि ह्या साईडला कुंडा बाहेर आहे भाताचा, आणि इकडे आपला ओरिजिनल हा इथे पडतो ह्या साईडला. आणि इकडे बघा मेन तांदूळ ह्या साईडला वेगळे पडतात, आणि इकडे कमी आहे. ह्या साईडला बघा हा, ही कणी आहे ना इकडे. हा कुंडा आहे इकडे. हा कुंडा कुंडा, हे तांदूळ आणि हे कणी आहे. हो. चार गोणी बाकी आहेत अजून. दोन तिकडे टाकतोय तांदूळ. चला तर आता गोणी भरून झाल्यात आणि आजीने आम्हाला बांधून दिलेत, आणि एक साईडने गाडी भरून घेतो फटाफट. मग आपल्याला जायला मोकळा लवकर झाला, अर्ध्या तासामध्ये झाला. लाईट आल्यानंतरला फटाफट झाला. आता फटाफट गाडी भरूया आणि निघूया. गोणी आता थोड्या म्हणजे हलक्या झाल्यात थोडेफार, म्हणजे असं म्हणायला गेलं तर म्हणजे एक एक जडच असते असं काही नाही. पण गोणी जरा कमी होतात, कारण तो जो आपला भरडलेला भात असतो ना, तो वरचा कवर तो निघून जातो पूर्ण. आता फायनली आम्ही गाडी बहुतेक भरले, आणि आता मस्त की होमकारने पण जाम मेहनत घेतली. आता शेवटचा राहिलेला म्हणजे लास्ट संपला. आता बहुतेक खाली झाला. आता एवढा लास्ट डबा राहिला आहे, हा भरला की झाला. मग शेवटची गोण बांधायची. आता इकडे या साईडला कुंडा आहे, त्या साईडला पण कुंडा, तिकडून पण कुंडा पडतो त्या साईडला डबा. हा बघा पूर्ण दोन दोन डबे भरतात. तिकडं ओमकार गेला काढायला. आणि आपला शेवटचा म्हणजे लास्ट एंडिंग मस्तपैकी
झालेला आहे. अशी गाठ बांधायला लागते गोण्यांची. आता मला पण येतं, म्हणजे आपल्याला काही आधीपासून सवय आहे, म्हणजे आपल्याला काही सवय काही एवढी तुटली नाही, पण मस्त वाटतं एकदम. कारण शेतकऱ्याची आपण पोरं आहोत, आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि बघा पूर्ण आपली गाडी भरली आहे. आता शेवटच्या थोड्याशा राहिल्यात गुन्हे ते मी बांधतोय, गाड बांधतोय. नंतर ओंकार आपलं टाकेल गाडीमध्ये, निघू आपण पटापट. इकडे बघूया आपण पोहे कसे बनतात ते. हा बघा भात आपला फुगवून इकडे आणला जातो आणि याच्यामध्ये बघा याच्या आतमध्ये टाकला जातो, सुकवतात याच्यामध्ये, पूर्ण सुकतं. आता हे याच्यामध्ये सुकवणार, हा तिकडं भिजलेलं आहे, इकडे सुकवणार. नंतरला मग ते सुपामध्ये टाकून मग ह्या साईडला मशीनमध्ये आणला जातो. हे बघा हे तर डायरेक्ट तयार होतं पोहे, एकदम पद्धतशीरपणे, एकदम मस्तपैकी. तर काका ते काढतायत पोहे, कारण बघा अशी पोहे तयार केला जातो असा. आपण काय कायना माहिती नाही कसे करतात पोहे ते, आपण समोरासमोर दाखवणार तुम्हाला. बघू शकता पोह्यांची मशीन कशी असते ती. अशी गरगर गरगर गर फिरते आहे बघा पोहे, मस्त एकदम मस्त पांढरे पांढरे एकदम भारी. अच्छा, पहिला आम्ही काढला तो चांगला नवीन होता, आणि आता मिळाला तो हा आता लाल मिळाला. लाल मिळाला काय करायचं, उगं त्याच्यावर काय नाही ना, जेव्हा पैसे काढू तेव्हाच होतं. जुन्या भाताचे फवे बघा लाल झाले. तेव्हा चांगला असतो. काढलेले आहे ना, हे बघ कणी सफेद म्हटलं तर पांढरे आहे ना. ते फुगवलेले असतात ना, काय फुगवलेले असतात ना, ते ओले असतात ना, ते सुकतात, ते सुकवायला पोळणीमध्ये. पोळण आहे ना आतमध्ये, हा जास्त पोळण आहे, त्याच्या आतमध्ये सुकवतात ते पोहे. भाजतात. भाजून झाल्यानंतरला मग इकडे मशीनमध्ये येऊन टाकायचं. दळून वगैरे झालंय मस्तपैकी. हा बघा आपला भात, तांदूळ तयार. आता जायचं घरी. म्हणजे वडापाव खातेच ना, वडापाव या स्पेशल गावचा वडापाव. चला निघूया आता, निघायची तयारी. मस्त वडापाव खाल्ला होता, निघतोय घरी जायला. आता मस्त आरामात बसून आलोय. आता घरी एवढे न्यायचे बाचके, फटाफट बाचके न्यायला तर एक नेऊ शकतो रपरप. चला आपण भेटूया. आता व्हिडिओ स्टॉप करतोय. आता घरी तर न्यायचे आहेत बाचके खांद्यावरती. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.